हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि कालपासून आता मी रेग्युलर व्हिडिओ शूट करून अपलोड करायला वगैरे सुरुवात केली आहे. सकाळी मस्त उठले आणि लगेचच फ्रेश होऊन घेतलं, कारण त्यानंतर मला आता थोडी एक्सरसाइज पण करायची होती. आणि खरंच कालपासून आहे ना, खूप मनाला फ्रेश वाटते. काहीतरी आपण दिवसभरात करतो आहे असं वाटते आणि खरंच खूप जास्त दिवस प्रोडक्टिव्ह गेल्यासारखं वाटतं आहे. लवकरच मी काय एक्सरसाइज करते त्याचा एक छोटासा व्हिडिओ किंवा एक छोटीशी क्लिप घेऊन तुमच्यासोबत पण शेअर करेन. चला, एक्सरसाइज वगैरे करून झाल्यानंतर लगेच दूध होतं ते तापायला ठेवलं आणि मला काळ्या घेवड्याची आमटी करायची होती. त्यासाठी मला मसाला करायचा होता. मी लगेचच त्याची तयारी करायला घेतली. एक्सरसाइज सुरू करतानाच मी डाळ शिजायला कुकरला टाकली होती, त्यामुळे ती मस्त अशी शिजून कुकर प्रॉपर गार झाला होता. त्यामुळे मी मस्त अशी डाळ घोटून घेतली आणि त्यामुळे ना आमटीची चव आणखीन जास्त वाढते. मसाल्यामध्ये खोबरं घेतलं आणि त्यामध्ये लसूणही घेतला. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती, पण कोथिंबीर असेल तर नक्की यूज करा, त्याने खूप जास्त छान चव येते. मस्त असा मसाला बारीक करून घेतला आणि त्यातच माझ्या लक्षात आलं होतं की दूध नसले. मी त्यांना सांगितलं तर त्या शेफला असं वाटत होतं की माझ्याकडून काहीतरी बघण्यात चूक होती आहे, कारण दूध फुटलेलं दिसत नव्हतं पण खूप जास्त उडत होतं. मी त्यांना सांगत होते की दूध नसले, पण आमचा हा शेफ पुन्हा एकदा क्रॉस चेक करायला आला की दूध खरंच नसले का. आणि माझ्याकडून ह्या थोडीशी फ्रेम कट होती आहे की मी मध्येच उभी राहिली आहे, त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही. आणि त्यांनी कन्फर्म केलं की हां, खरंच दूध नक्की नसले आणि नंतरच ते तिथून बाजूला झाले. चला, दूध तर नासून गेले. आता मी भाजी करायला घेते. खरं तर ना, काळ्या घेवड्याची आमटी सचिन खूप जास्त छान बनवतो, पण आज मला व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळे मी म्हटलं एकतर मीच व्हिडिओ बनवणार आणि भाजीही मीच बनवणार, नाही तर मग तुम्ही भाजी बनवला तर मी तुमचा व्हिडिओ बनवणार. पण ते बोलले की मला काही तुझ्या व्हिडिओमध्ये घेऊ नकोस. जेव्हा ते कधी कम्फर्टेबल होतील ना, नक्कीच मी ते कशी भाजी बनवतात ना त्याचाही व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोस्ट करेन, कारण खरंच ते खूप जास्त सुंदर सगळ्याच भाज्या बनवतात, कारण ते प्रत्येक गोष्ट ना खूप मनापासून करत असतात. आता मला वाटते काळ्या घेवड्याच्या आमटीची रेसिपी काही कोणाला सोबत शेअर करावी अशी ती रेसिपीच नाही आहे, कारण काळ्या घेवड्याची आमटी कशी आणि कुणी बनवा खूपच जास्त छान होते. आणि मला नाही वाटत की काळ्या घेवड्याची आमटी कोणाला माहीत नसेल, कारण प्रत्येक घरात आणि मला वाटते मला माहिती असणाऱ्या प्रत्येक माणसाला काळ्या घेवड्याची आमटी आवडते. चला, काळ्या घेवड्याची आमटी झाली आहे आणि कुकरची शिट्टी झाली आहे, म्हणजे भातही झाला आहे. पण आता सकाळचा चहा अजून झालेला नव्हता, कारण दूध खराब झालं. त्यांनी दूध आणलं होतं. म्हटलं चला आता पहिले चहा बनवून घ्यावा. आता बाहेर पाऊस पडतो आहे, म्हणजे घरामध्ये चहा तर बनलाच पाहिजे. मस्त असं चहा बनवून घेते. चला, आत्तापर्यंत फक्त 3.5 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे, पण हा 3.5 मिनिटाचा व्हिडिओ शूट करायला जवळजवळ माझा 1 ते 1.5 तास गेलेला. आणि हा व्हिडिओ मी आत्ता एडिट करायला बसले तेव्हा मला जाणवलं आहे की हा 3 मिनिटाचा व्हिडिओ मी 1 तास झालं एडिट करून, त्याला व्हॉइस ओव्हर वगैरे म्युझिक सगळं एकदम प्रॉपर लावून आत्ताशी फक्त 3.5 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करून झाला आहे. काही लोक बोलतात की हे काय करते, हे फालतूपणा, पण ह्या फालतूपणा आहेत ना, ह्यामध्ये सुद्धा किती जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात ना, ते फक्त करणाऱ्यालाच माहिती असतं. आणि मी माझं घर दाखवते, मी काय काम करते ते दाखवते. त्यामध्ये ना मला फक्त तुम्हाला मोटिवेट करायचं असतं की तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि जास्तीत जास्त छान ठेवण्याचा प्रयत्न करत जावा. आणि आपण जो वेळ वाया घालवतो ना दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यामध्ये, त्यापेक्षा ना स्वतः व्हिडिओ बनवायला सुरुवात केलं ना की आपण आहे ना बरोबर कामाला पण लागतो आणि आपलं पूर्ण डोकं ना कामामध्ये राहतं. आपला पूर्ण दिवस आहे ना प्रोडक्टिव्ह होतो. घरातली छोटी मोठी कामं बघा स्वतः आपण करायला लागतो. आता ही छत्री आहे ना 2-3 दिवस झालं त्याच्यात 2 काड्या तुटल्या होत्या, पण मी म्हणलं बाहेर कुठं न्यायची त्याला, मी ती घरीच दुरुस्त करून टाकली. बाहेरचे 20-30 रुपये एका चांगल्या गृहिणीसारखे तेही मी वाचवले. चला, मस्त आंघोळ करून आले होते. आता पटकन रेडी होते, कारण मला बाहेर जायचं आहे.
आता मोकळी केस मला खूप जास्त छान दिसतात असं वाटत होतं, पण आपल्याला काही ते कॅरी करता येणार नाही म्हणून सिंपल असं आवरले आणि लगेचच बाहेर निघालो. बाहेर भरपूर पावसाचं वातावरण झालं होतं आणि खूप जास्त ढग आले होते. मस्त दिसत होतं सगळं वातावरण. आणि त्यानंतर आम्ही जिकडे गेलो होतो रहिमतपूर साईडला, तिकडे बघा मला ट्रेन दिसली. ट्रेन मला जेव्हा दिसली तेव्हा खूप लेट झालं. मी कॅमेरा वगैरे स्टार्ट करेपर्यंत थोडीच दिसली, पण जेवढी दिसली ना खूप जास्त सुंदर दिसत होतं. सगळं वातावरण खूप छान होतं. पावसाचं वातावरण झालं होतं, गार वारं सुटलं होतं, छान वाटत होतं. आणि बघा गावाकडचे ना रस्ते खरंच खूप छान असतात. सगळीकडे हिरवंगार शेत, निळ्या निळ्या आकाश आणि हा रोड, मस्त वाटत होतं सगळं. खरंच गावाकडचं वातावरण आहे ना खूपच जास्त मस्त असतं. तिकडून यायला खूप जास्त लेट झाला आणि मला खूप भूक लागली होती. सगळं डाएट वगैरे सगळं विसरले आणि त्यांना म्हटलं आता मला काहीतरी खायला द्या. मस्त असा ट्रिपल राईस घेतला होता. मला अक्षरशः व्हिडिओ काढायचं पण लक्षात राहिलं नाही जेव्हा राईस आला, इतकी मला भूक लागली होती. आणि संध्याकाळी बघा येताना पुन्हा पावसाचं वातावरण झालं होतं आणि खूप जास्त आभाळ आलं होतं. आत्ताच घरी आली आहे, रात्री 8:30 वाजलेत आता, म्हणजे 8 वाजता वगैरे आली असेल, फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता प्रचंड भूक लागली आहे, त्यामुळे स्वयंपाक करायचा आहे. खरं तर अजिबात एनर्जी नाही आहे आणि हौसेने केस मोकळी सोडून गेले होते. पूर्ण केसांमध्ये गुंता झाला होता, त्यामुळे आल्या पहिले आता केसाचा गुंता वगैरे काढून मस्त अशी वेणी घातली. खूप थंडी वाजते त्यामुळे फुल बाह्याचा टी-शर्ट घातला आणि एकदम रिलॅक्समध्ये चिलमध्ये तयार झाली आहे. आता फक्त स्वयंपाकामध्ये वरण भात करणार आहे थोडासा आणि बस बघे काही नाही, कारण खूप कंटाळा आला. लगेचच स्वयंपाकाला सुरुवात करते. चला, चेहरा बघून तुम्हाला समजलं असेल की मी किती जास्त कंटाळले होते. लगेचच म्हटलं आता वरण भात कुकरला लावून घ्यावा आणि मग मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मी ठरवलं होतं की मी फक्त स्वयंपाक करणार. मला खायला नाही मिळालं तरी चालेल, इतकं कंटाळाने थकल्यासारखं झालं होतं. पटकन स्वयंपाक करते. चला, मस्त असं वरण बनवून झालं आहे आणि माझी जास्त काही शूट वगैरे पण करायची इच्छा होत नव्हती, त्यामुळे फक्त शॉर्ट क्लिप्स घेतल्या. आणि बघा वरण खूप छान झालं आहे. मला वरणामध्ये ना एक्स्ट्रा पाणी टाकलेलं अजिबात आवडत नाही. जे पाणी कुकरमध्ये डाळीसोबत असतं ना तेवढंच पाणी टाकून थोडंसंच वरण बनवलं आणि लगेचच भात लावला. आता मी हा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण अशा छानशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.